हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय SRJ टेक्निकल यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबईच्या अंडर जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या प्रोग्रामचा 5th सेमचा टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम फॉर्मॅट आपण बघणार आहोत. तर डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 5th सेमिस्टरसाठी कोणकोणते कोर्सेस आहेत, कोर्स ॲब्रेव्हिएशन काय आहेत, कोर्स कोड कोणते आहेत, टीचिंग स्कीम, एक्झामिनेशन स्कीम दोन्ही आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिल्यांदा सिरियल नंबर 1 इथे बघा. सिरियल नंबर 1 कोर्स टायटल आहे फर्स्ट मॅनेजमेंट, कोर्स ॲब्रेव्हिएशन मॅनेजमेंट. कोर्स म्हणजेच सब्जेक्ट हे मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जी स्कीममध्ये आपण कोर्सला सब्जेक्ट म्हणायचो, आता आपण फक्त आय स्कीमनुसार सब्जेक्टला कोर्स असं बोलणार आहोत. ओके. तर आपला फर्स्ट कोर्स आहे 5th सेम डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा फर्स्ट कोर्स आहे मॅनेजमेंट. कोर्स ॲब्रेव्हिएशन MAN मॅन. कोर्स कोड 22509. टीचिंग स्कीम बघा, लेक्चर 3 असतील वीकली, आठवड्याला 3 लेक्चर्स याचे होतील. टोटल क्रेडिट्स ही 3 असतील. ह्या कोर्ससाठी ट्युटोरियल्स, प्रॅक्टिकल्स नाही आहेत. सेकंड कोर्स आहे इंडस्ट्रियल AC मशीन. कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे IAM. कोर्सचा जो शॉर्ट फॉर्म आहे IAM. कोर्स कोड 22523. कोर्स कोड आहे 22523. टीचिंग स्कीम बघा, इंडस्ट्रियल AC मशीनसाठी वीकली 4 लेक्चर्स आणि वीकली 2 प्रॅक्टिकल्स असे टोटल क्रेडिट 6 आहेत. ओके. थर्ड कोर्स आहे स्विच गिअर अँड प्रोटेक्शन. कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे SAP. कोर्स कोड 22524. कोर्स कोड आहे 22524. टीचिंग स्कीम बघा, वीकली 4 लेक्चर्स आणि 2 प्रॅक्टिकल असे टोटल 6 क्रेडिट्स आहेत वीकली. ओके. नेक्स्ट कोर्स आहे एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट. सिरियल नंबर 4 कोर्स टायटल आहे एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट. कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे ECA आणि कोर्स कोड आहे 22525. ओके. टीचिंग स्कीम आहे वीकली 3 लेक्चर्स आणि वीकली 2 प्रॅक्टिकल्स. टोटल क्रेडिट्स किती झाले? 5. ओके. तर नेक्स्ट इलेक्टिव्ह फ्रॉम एनीवन. ओके. इलेक्टिव्ह आहे. इलेक्टिव्ह सब्जेक्ट आपल्याला यातून कोणताही एक आपण घ्यायचा आहे जो 5th सेमला असेल. डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स बघा, एलिमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन्स, विंड पॉवर टेक्नॉलॉजीज, पॉवर सिस्टम अनालिसिस, इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स. ओके. एलिमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे EIA. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे PEA. विंड पॉवर टेक्नॉलॉजीज कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे WPT. अँड पॉवर सिस्टम अनालिसिस कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे PSA. इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स IEB. ठीक आहे. याचे प्रत्येकी कोर्स कोड आहेत 22526, 22527, 22528, 22529, 22530. ओके. ठीक आहे. तर याच्यातला आपण जो सिलेक्ट केलेला आहे इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स, याच्यासाठी टीचिंग स्कीम आहे वीकली 3 लेक्चर्स 2 प्रॅक्टिकल्स. टोटल 5 क्रेडिट्स याला दिलेले आहेत. टोटल 5 क्रेडिट्स आहेत IEBसाठी, इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स. ओके. नेक्स्ट जो कोर्स आहे आपला एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट. त्याच्यासाठी कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे EDE. कोर्स कोड आहे 22032. नेक्स्ट जो कोर्स आहे सिरियल नंबर 7 इंडस्ट्रियल ट्रेनिंग. कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे ITR. कोर्स कोड याचा 22057. नेक्स्ट कोर्स आहे कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग. कोर्स ॲब्रेव्हिएशन आहे CPP. कोर्स कोड आहे 22058. ओके. तर बघा, इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी क्रेडिट्स आहेत 6. इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी फक्त वीकली 6 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत, म्हणजे 2-2 तासाचे 3 प्रॅक्टिकल्स असतील. एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटसाठी लेक्चर 2 तास आहेत, प्रॅक्टिकल 2 तास आहेत. टोटल क्रेडिट आहे 4. कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंगसाठी फक्त प्रॅक्टिकल आहेत 2 तासाचे वीकली. टोटल क्रेडिट्स आहेत त्याचे 2. ओके. तर हे झालं टीचिंग स्कीम. त्याच्यामध्ये कोर्स टायटल, कोर्स ॲब्रेव्हिएशन, कोर्स कोड,
टीचिंग स्कीम आपण बघितले, लेक्चर्स, ट्युटोरियल, प्रॅक्टिकल्स किती आहेत, टोटल क्रेडिट्स पण आपण बघितले. एक्झामिनेशन स्कीम आपण समजावून घेऊया. राईट साईडला जो स्लाईडच्या राईट साईडला जो दिसतो आहे एक्झामिनेशन स्कीम. ओके, एक्झामिनेशन स्कीममध्ये पुन्हा 2 मोठे कॉलम आहेत. एक थेअरीचा कॉलम आहे आणि दुसरा प्रॅक्टिकलचा. ओके, अंडर थेअरीच्या कॉलममध्ये पुन्हा एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आणि टोटल मार्क्सचा एक कॉलम दिसतो आहे. प्रॅक्टिकलच्या इथेही तसंच एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ESE आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट PA आणि टोटलचा एक कॉलम दिसतो आहे. आणि शेवटी जो मोठा कॉलम आहे तो ग्रँड टोटलचा, तो ओव्हरऑल सर्व एक्झाममध्ये जे असणारे मॅक्झिमम मार्क्स आहेत त्यांची ती बेरीज आहे. ओके, तर आपण एंड सेमिस्टर एक्झामिनेशन थेअरी बघूया. एंड सेमिस्टर एक्झामिनेशन थेअरी मॅनेजमेंटसाठी जो आहे तो बघा 70 मार्काचा ऑनलाईन एक्सटर्नल एक्झाम असणार आहे. 70 मार्काची ऑनलाईन एक्सटर्नल एक्झाम असणार आहे. त्याच्यामध्ये पासिंग मिनिमम मार्क्स आहेत 28. जर तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये ऑनलाईन एक्सटर्नल एक्झामिनमध्ये जर पास व्हायचं असेल तर त्याच्यासाठी 28 मिनिमम मार्क्स आहेत. आणि मॅनेजमेंटसाठी ऑनलाईन एक्सटर्नल एक्झाम असल्यामुळे त्याच्यासाठी 90 मिनटाचा, फक्त तुम्हाला 90 मिनटाचा म्हणजे 1.5 तास, आपल्याला 1.5 तासाचा तो फक्त पेपर असणार आहे 70 मार्क्सचा. ओके, ठीक आहे. तर पुन्हा नेक्स्ट कोर्सकडे जाऊया आपण. इंडस्ट्रियल AC मशीन. इंडस्ट्रियल AC मशीनचा इंडस्ट्रियल AC मशीनचा ऑफलाईन पेपर असणार आहे 70 मार्क्सचा. त्याच्यासाठी मिनिमम 28 मार्क्स आहेत. ओके, नेक्स्ट जे आहे ते सगळे ऑफलाईन एक्झाम्स आहेत. बघूया आपण. सॅपसाठी ही मॅक्झिमम मार्क्स 70 मार्काचा 3 तासाचा थेअरी पेपर असेल. ओके, इंडस्ट्रियल AC मशीन ही 3 तासाचा पेपर असेल. नेक्स्ट आहे तो एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट ECA, तोही 3 तासाचा 70 मार्काचा पेपर असेल, थेअरी पेपर असेल. ओके, नेक्स्ट इलेक्टिव्ह सब्जेक्ट इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स, तोही 3 तासाचा 70 मार्काचा थेअरी पेपर असेल जो आपल्या महाविद्यालयामध्ये कंडक्ट केला जाईल. ओके, त्यांच्यासाठी मिनिमम मार्क्स आहेत 28, पासिंग मार्क्स आहेत 28. हे झाला एंड सेमिस्टर एक्झामिनेशन थेअरीच्या एंड सेमिस्टर एक्झामिनेशनच्या पेपरचा, म्हणजे जो आपण टर्म एंड नंतर जो पेपर देतो MSBTचा ऑफलाईन जो पेपर देतो तो. ओके, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट थेअरी बघा. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट थेअरी मॅक्झिमम मार्क्स 30 आहेत, मिनिमम मार्क्स 0 आहेत. तर हे प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे जे 30 मार्क्स दिसत आहेत तुम्हाला स्टार केलेले. ओके, प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे 30 मार्क्स स्टार केले. स्टार का केलेले आहेत? तो मॅन्डेटरी आहेत. मॅन्डेटरी म्हणजे काय की ह्याच्यातले जे 20 मार्क असणार आहेत 30मध्ये पण पुन्हा 2 डिवायडेशन केलेलं आहे त्यांनी. 30 मार्कमध्ये पण पुन्हा 2 डिवायडेशन असणार आहेत. 20 मार्क जे आहेत ते तुमचे सेमिस्टरच्या दरम्यान 2 तुम्हाला क्लास टेस्ट होतील. एका सेमिस्टरमध्ये 2 क्लास टेस्ट असतील MSBTचे. त्या 2 क्लास टेस्टचे ॲव्हरेजचे 20 मार्क्स, त्याच्यापैकी 20 मार्क्सपैकी जो तुम्हाला ॲव्हरेज पडेल तो पुन्हा जो रिमेनिंग 10 मार्क राहतो, 30मधले जे 10 मार्क्स राहतात तो मायक्रो प्रोजेक्टसाठी आहे. 30 मार्कांचं जे विभाजन केलेलं आहे, 20 मार्क्स हे क्लास टेस्टच्या ॲव्हरेजसाठी आहेत आणि 10 मार्क हे मायक्रो प्रोजेक्टसाठी आहेत. ओके, असे मिळून तुम्हाला 30 मार्क थेअरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी दिले जाणार आहेत. त्याचे मिनिमम मार्क्स आहेत ते 0. ओके, अशा रीतीने जर टोटलचा जर कॉलम तुम्ही बघायला गेलात तर एंड सेमिस्टर एक्झामिनेशनचे 3 तासाचे जो काय पेपर असेल, मॅनेजमेंटचा 1.5 तासाचा आहे. ओके, बाकीचे 3 तासाचे जे पेपर्स आहेत 70 मार्काचे, त्यांचे 70 मार्क्स, पुन्हा प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे 30 मार्क्स, याचे टोटल मार्क्स होतात 100 मार्क्स. मिनिमम मार्क्स आहेत 40 मार्क्स. म्हणजे ईच कोर्स तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स हे मिळालेच पाहिजेत. ओके, पुढे जाऊया आपण. प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झामिनेशन बघा. मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी डॅश आहे, म्हणजेच काहीही नाही आहे. प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झामिनेशन पण नाही आहे, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ऑफ प्रॅक्टिकल पण नाही आहे. ओके, नेक्स्ट बघा इंडस्ट्रियल AC मशीन. सेकंड जो कोर्स आहे IIM 22523, या कोर्ससाठी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन प्रॅक्टिकल 25 मार्क हॅश 25 मार्क्स हॅश. याचा अर्थ असा आहे की 25 मार्काची तुम्हाला या कोर्ससाठी, या सब्जेक्टसाठी एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल असेल, त्याच्यासाठी मिनिमम मार्क आहे 10. ओके, हॅशचा अर्थ काय असतो तर एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल एक्झाम आहे त्याची. ओके, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट बघा. इंटरनल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25 मार्क्स, मिनिमम मार्क्स 10. नेक्स्ट कोर्स आहे तो SAF स्विचगेअर अँड प्रोटेक्शन. कोर्स कोड आहे 22525. या कोर्ससाठी, या सब्जेक्टसाठी 25 मार्क एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल असणार आहे. त्याच्यासाठी मिनिमम मार्क्स आहेत 10. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ही 25 मार्कांचा असणार आहे. नेक्स्ट
ECA एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट. नेक्स्ट कोर्स आहे एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट. ह्या कोर्ससाठीही तुम्हाला 25 हॅश म्हणजेच एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल ह्या कोर्ससाठीही होईल एंड सेमिस्टर एक्झामिनेशन प्रॅक्टिकलला. ओके. त्याचबरोबर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट दिलेलं आहे 25 मार्काचं आणि 10 मार्क्स मिनिमम. ओके. आता जे इलेक्टिव्ह सब्जेक्ट जे आहेत इलेक्टिव्ह सब्जेक्ट एलिमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ॲप्लिकेशन्स, वाइंड पॉवर टेक्नॉलॉजीज, पॉवर सिस्टम अनालिसिस, इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग्स, हे जे इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहेत याच्यापैकी एक आपल्याला अभ्यासक्रमाला इलेक्टिव्ह करायचा आहे, निवडायचा आहे. ओके. तर बघा 25 ॲट ओके 25 ॲट किंवा 25 @ असं दिलेलं आहे. 25 @ याचा अर्थ आहे इंटरनल प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, इंटरनल प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25. ओके. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25. ठीक आहे. आपण इलेक्टिव्ह सब्जेक्ट जो घेतलेला आहे इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग IEBच्या संदर्भात जर बघायला गेलं तर एंड सेमिस्टर एक्झामिनेशन प्रॅक्टिकल हे 25 मार्क इंटरनल आहे, 25 मार्क @ आहे आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ही त्याला 25 मार्काचा आहे. मिनिमम मार्क्स 10 असतील. ओके. ठीक आहे. पुढे जाऊया आपण एंटरप्रेनरशिप अँड डेव्हलपमेंट EDE 22/032 एंटरप्रेनरशिप अँड डेव्हलपमेंट EDE 22/032 या कोर्ससाठी आपण जर पाहायला गेलं तर बघा 50 मार्क्स @ तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झामिनेशन प्रॅक्टिकलची दिलेले आहेत. ओके. नेक्स्ट प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ही 50 मार्कांचा आहे. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे 50 मार्काचा आहे. ओके. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग ITR. इंडस्ट्रियल ट्रेनिंग ITR त्याचा जो काय कोर्स कोड आहे 22/057. ओके. इंडस्ट्रियल ट्रेनिंग ITR. ओके. ठीक आहे. तर त्याच्यासाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंग ITRसाठी बघा एंड सेमिस्टर एक्झामिनेशन प्रॅक्टिकल हे 75 मार्कांचं एक्सटर्नल आहे. 75 मार्क्स एक्सटर्नल, 75 मार्क्स एक्सटर्नल. ओके. याच्यासाठी मॅक्झिमम मार्क्स आहेत, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. 75 मार्क्स आहेत एक्सटर्नलसाठी. याच्यामध्ये तुम्ही जो इंडस्ट्रियल ट्रेनिंग जे करता त्याच्या बेसिसवरती तुम्हाला एक्सटर्नल ओरल असेल की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काय काय शिकलेला आहात किंवा काय काय तुम्ही स्टडी केलात त्यावरती याच्यावरती ओरल होते. 75 मार्कांची ओरल आहे एक्सटर्नल. मिनिमम मार्क्स 30 आहेत. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या मिनिमम मार्क्स 30 आहेत. त्याचबरोबर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल 75 मार्कांचा आहे. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे याला इंटरनलसुद्धाही 75 मार्कांचा आहे. टोटल याची 75 + 75 मॅक्झिमम मार्क्स हे 150 असतील. ओके. ठीक आहे. नेक्स्ट कोर्स आहे तो कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग CPP. कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग CPP. इकडे बघा 8 नंबरचा जो आहे कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग CPP याचा कोर्स कोड आहे 22/058. ओके. यालाही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ऑफ प्रॅक्टिकल 25 मार्कांचा आहे. एंड सेमिस्टर ऑफ एक्झामिनेशन 25 मार्क्स अँड 10 मार्क्स मिनिमम इंटरनल आहे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. ओके. अँड 25 मार्क्स प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. ठीक आहे. फिफ्थ सेम आपण जे बघितलेलं आता टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम 5th सेमसाठी. तर ह्याची ग्रँड टोटल आहे गुणांची टोटल बेरीज जी आहे ती 1000 गुण आहेत. 5th सेमिस्टरला 1000 गुण. या 1000 गुणांपैकी तुमचा हा रिझल्ट लागतो. ओके. तर इथं आपण थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी. ठीक आहे. थँक्यू.